नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। एकूण 10,000 जणांना पहिल्या टप्प्यामध्ये जर्मनीमध्ये रोजगारासाठी पाठवलं जाणार आहे। त्यांना मोफत मित्रांनो जर्मन भाषा शिकवली जाणार आहे आणि जे पण जॉबसाठी तिथं पाठवलं जाणार आहे त्याविषयी तुमच्याकडे स्किल नसेल तर ते स्किल देखील तुम्हाला मोफत शिकवलं जाणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की जर्मनी जाण्यासाठी आमचा पासपोर्ट नाही, व्हिसा नाही आहे, तर ते देखील तुम्हाला त्यासाठी मदत केली जाणार आहे। आणि हे प्रशिक्षण मोफत असणार आहे, निवासी प्रशिक्षण असणार आहे। कालच मित्रांनो याचा जीआर प्रसिद्ध झालेला होता आणि आज याचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत। सर्वात अगोदर अशी महत्त्वाची माहिती देतोय तुम्हाला, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधीसाठी। बघा आता ऑनलाईन तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करायचे, फॉर्म भरला की लगेच जॉब भेटणार नाही। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी व्हेरीफाय होणार, त्याची छाननी होणार। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो कुठलं कौशल्य शिकवणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही जर सिलेक्ट झालात तर कौशल्याचे तुमचे क्लास घेतले जाणार, जर्मनी भाषेचे तुमचे क्लास घेतले जाणार आणि त्याच्यानंतर तुमची एक परीक्षा होणार आणि त्यानंतर थेट तुम्हाला मित्रांनो व्हिसा वगैरे काढण्यासाठी मदत केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक वेळेचा म्हणजे महाराष्ट्रातून जर्मनीला जाण्यासाठीचा एक वेळेचा प्रवास याचा खर्च देखील मित्रांनो महाराष्ट्र शासन घेण्याचा विचार करत आहे। त्याच्याबद्दल विचार चालू आहे, त्याच्याबद्दल ही मित्रांनो गुड न्यूज येऊ शकते। तर बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी पाहू शकता रोजगाराची संधीसाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी लिंक आलेली आहे। तुम्हाला अर्ज करण्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तेथून तुम्ही पाहू शकतात किंवा हा जो QR कोड आहे तो स्कॅन करू शकतात किंवा ही वेबसाईट आहे या ठिकाणी बघू शकतात। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथून बघा तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल। बघू शकता जर्मनीमध्ये हा करार झालेला आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा करार केलेला आहे। मागच्याच जवळपास 5-6 महिन्यापूर्वीच हा करार झालेला आहे। तर बघा आता अर्ज करण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे। तर बघू शकता सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला याची पूर्ण माहिती डिटेलमध्ये बेसिक माहिती देतो, त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। अर्ज कसा करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे। कुठले कुठले जॉब असणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर बघा आता तुम्ही म्हणाल की नेमकं अशा पद्धतीने का ही संधी निर्माण केली गेलेली आहे। तर बघा पूर्ण जगामध्ये औद्योगिकदृष्ट्या संपन्न असे भरपूर सारे देश आहेत, परंतु ते देशाकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असते। महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। त्याच्यामुळे मित्रांनो येथील युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून त्यांना समाधानकारक असा पगार भेटावा, त्यांचं अर्थजनन व्हावं, ते होत नाही महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियनमधील देशांना करता यावा, त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यावेत, त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सदृढ होतील, असं या ठिकाणी मित्रांनो ह्या योजनेचा उद्दिष्ट आहे। ही संपूर्ण पहिला पॅरेग्राफ त्याच्याविषयीच लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता सविस्तरपणे। त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये काय काय माहिती दिली, सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो, त्यानंतर अर्ज भरण्यासाठी देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कशा पद्धतीने भरायचा आहे। तर बघा तुम्हाला जर्मनीत जायचंच असेल, जर्मन भाषा शिकायची असेल तरच हा फॉर्म भरा, असे पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर म्हटलंय अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना आपणास बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यात रोजगारासाठी शासन निर्णयातील नमूद 30 कौशल्यानुसार काम करण्याकरिता महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन-वुर्टेंबर्ग यांच्या मार्गदर्शक तत्वे, कायदे, नियम याचे पालन करावे लागेल। शासन निर्णयात नमूद 30 कौशल्यधारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर सदर योजनेत सामील होण्यास इच्छुक उमेदवारांनी जर्मन देशातील बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यात किंवा जर्मनीमध्ये नोकरी मिळेलच असे ग्राह्य धरू नये। याकरिता उमेदवारांचे जर्मन भाषेचे आवश्यक प्रमाणपत्र मिळवणे, शासन निर्णयातील नमूद कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे व रोजगार भरती संदर्भातील एजन्सी संस्थाद्वारे घेतलेल्या परीक्षेमध्ये निवड होणं आवश्यक आहे। फक्त फॉर्म भरला म्हणून तुमची निवड होईल असं नाही मित्रांनो, तर तुम्हाला जर्मन भाषा शिकावी लागणार आहे आणि जी पण पोस्ट आहे त्या पोस्टसाठी आवश्यक असलेलं कौशल्य तुम्हाला शिकावं लागणार आहे। हे सर्व शासनामार्फत आपल्या मोफत तुम्हाला दिलं जाणार आहे, त्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर ते एक परीक्षा घेतील। बघा एक इन्स्टिट्यूट त्यांनी गाठे इन्स्टिट्यूट म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे, ते
तुमची परीक्षा घेतील ती देखील तुम्हाला पास करावी लागणार आहे. त्यानंतर रोजगारीकरिता जर्मन देशातील बाडेन उटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता व्हिसा मिळवण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता बघा सोयी अर्जदारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्य यांच्यात समन्वय झालेला आहे. संपूर्ण सहकार्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये करार झालेला आहे. तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. तुम्हाला पूर्णपणे सर्व या ठिकाणी सहाय्य केलं जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाअंतर्गत 30 कौशल्यासाठी आवश्यक जर्मन भाषा कौशल्याचे स्तर निहाय प्रमाणपत्र आणि त्या परीक्षेसाठी लागणारा अंदाजित कालावधी खालीलप्रमाणे. तर बघा आता समजा तुम्ही या ठिकाणी एखादी पोस्ट सिलेक्ट केली, त्यामध्ये तुम्हाला तिथं जाऊन जॉब करायचा आहे, तर त्यासाठी कुठलं प्रमाणपत्र तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल आणि त्यासाठी किती कालावधी महिन्याचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल, महाराष्ट्रामध्ये अगोदर शिकावं लागेल जर्मन भाषासहित, ते त्यांनी या ठिकाणी दिले. बघा इथे ट्रेड दिलेला आहे. तुम्हाला हेल्थ केअरमध्ये जायचं आहे, आरोग्य विषयक तिथं जाऊन जॉब करायचा आहे, जसं की नर्स विषयी जॉब करायचा आहे हॉस्पिटलमध्ये, मेडिकल असिस्टंट म्हणून जॉब करायचा आहे, तर त्याला B2 प्रमाणपत्र तुम्हाला त्याची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. कधी उत्तीर्ण करायचे? अंदाजित महिन्याचा कालावधी बघा 14 ते 15 महिने तुम्हाला याचं प्रशिक्षण अगोदर दिलं जाईल, ज्यामध्ये नर्सबद्दल तिथं काय काम असेल वगैरे त्याचं तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जर्मन भाषा शिकवली जाईल तेवढ्या कालावधीमध्ये 14 ते 15 महिन्यामध्ये. बघा लॅब असिस्टंट म्हणून तुम्ही जाणार तर 14 ते 15 महिने तुम्हाला या ठिकाणी ते शिकावं लागेल. डेंटल असिस्टंट म्हणून जाणार तर 6 ते 7 महिन्याचं तुमचं इथं कोर्स होईल, तो ट्रेनिंग होईल. त्यानंतर बघा अकाउंटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जाणार तर 6 ते 7 महिने असेल. डॉक्युमेंटेशन आणि कोडिंग थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करायचं तर 6 ते 7 महिने. फिजिओथेरपिस्टसाठी 14 ते 15 महिने. रेडिओलॉजी असिस्टंटसाठी 14 ते 15 महिने. तर सध्या मित्रांनो त्यांनी किती 30 कोर्स निवडलेले आहेत, लक्षात घ्या 30 पोस्ट निवडलेले आहेत. तर हे झालं हेल्थ केअरमध्ये एवढ्या पोस्ट आहेत, याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा हॉस्पिटॅलिटीसाठी या ठिकाणी जर आपण बघितलं सर्व्हर्स वेटर्स A2 प्रमाणपत्र लागेल ना 6 ते 7 महिन्याचाच कोर्स असणार हा, तो करावा लागणार आहे. आणि हे सर्व मोफत असणार आहे. तुम्हाला संपूर्ण निवासी तिथे राहण्याची सोय देखील असणार आहे. निवासी प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडनं. त्यानंतर बघा रिसेप्शनिस्ट 10 ते 11 महिने तुम्हाला याचा कोर्स असेल. कुकसाठी बघा 6 ते 7 महिन्याचा कोर्स असेल. मग यामध्ये जर्मन भाषा आणि तुमचं त्याचं त्या पदाविषयीचं तांत्रिक प्रशिक्षण देखील तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे. हॉटेल मॅनेजर 10 ते 11 महिने. अकाउंटंट्स 6 ते 7 महिने. हाऊसकीपर क्लीनर 6 ते 7 महिने. त्यानंतर बघा क्राफ्ट्समध्ये जर बघितलं इलेक्ट्रिशियन्स आहेत, ह्यांना सर्वांना 6 ते 7 महिन्याचे. पेंटर्स कार्पेंटर्स, कारण की यांचा अगोदरच ITI वगैरे झालेला असतो या सर्वांचा, त्यामुळे जास्त काय नाही, फक्त यांना जर्मन लँग्वेज शिकणं गरजेचं असेल. त्यानंतर बघा मिसिसिलिन्समध्ये ड्रायव्हर्स यांच्यासाठी 6 ते 7 महिन्याचंच या ठिकाणी असणार आहे. जर्मन भाषा तेवढ्या वेळ शिकून जाताल तुम्ही. सिक्युरिटीसाठी 6 ते 7 महिने. डिलिव्हरीसाठी बघा 6 ते 7 महिने. पोस्टल सर्व्हिसेससाठी, पॅकर्स मुव्हर्ससाठी तेवढंच आहे. आणि एअरपोर्टवरती क्लीनर्स असतील किंवा हँडलर्स असतील त्यांच्यासाठी 6 ते 7 महिन्याचंच आहे. हाऊसकीपिंगसाठी देखील तेवढंच आहे. सेल्स असिस्टंटसाठी मात्र 14 ते 15 महिने सर्वात जास्त यांना क्लासेस करावे लागणार आहेत. वेअर हाऊस असिस्टंट 6 ते 7 महिने. तर हे झालं बघा पोस्ट, तिथं कुठल्या पोस्ट असतील त्याबद्दलची माहिती. आता वरील नमूद 30 कौशल्यांसाठी जर्मन भाषा कौशल्याचे स्तरनिहाय प्रमाणपत्र वरील तक्त्याप्रमाणे अभ्यासक्रम अपेक्षित कालावधीत पूर्ण करणं आवश्यक आहे. तुम्हाला जसं सांगितलं वरील ज्या पोस्ट दिल्या त्यानुसार तुम्हाला तो अभ्यासक्रम सिलेबस जो असणार आहे तो शिकवला जाणार आहे, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. जर्मन भाषेचे स्तरनिहाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने संबंधित कंपनीच्या अथवा राज्याच्या स्थानिक गरजेनुसार मागणीनुसार आवश्यक निवासी तांत्रिक अभ्यासक्रम अंदाजे 4 महिन्याचं आवश्यक ते पूर्ण करणं गरजेचं आहे. जर्मन भाषा देखील तुम्हाला शिकावी लागणार आहे. त्यानंतर ते देखील तुम्हाला याच्यामध्येच असणार आहे, ते देखील तिथंच शिकवले जाईल तुम्हाला मोफतमध्येच. त्यानंतर सदर कौशल्याच्या फरकावर आधारित निवासी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची व अभ्यासक्रमांची कालावधी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला असं केंद्र उपलब्ध करून दिलं जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्र सरकारमार्फत. तर ही एक तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे, कारण की त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला बाहेर जायची दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गरज लागणार नाही. मग त्यानंतर उमेदवारांस अधिक माहितीसाठी वेबसाईट, व्हिडिओ आणि कामाच्या स्वरूपाबाबत लिंक्स ईमेलवर पाठवल्या जातील. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, फॉर्म तुम्ही भरल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल. नोकरीसाठी भरतीच्या वेळी इतर आवश्यक कागदपत्रासह जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कडून मागितलेले 3 महिन्याचे असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागेल. ज्यावेळी
ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस. अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी. बघा, जर तुम्हाला कुठल्या कामाचा अनुभव असेल तर तो तुम्ही नमूद करा, कारण की त्याच्या आधारावरती तुमची निवड केली जाणार आहे. इथं लिहिलंय बघा, त्या आधारावर तुमची निवड केली जाईल. या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु तुम्ही जर एखाद्या परीक्षेमध्ये शेवटच्या अनुत्तीर्ण झालात आणि एकापेक्षा जास्त तुम्हाला फेर परीक्षा द्यायची, त्याचं शुल्क तेवढं मात्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. परंतु कुठलंही शुल्क, इतर शुल्क तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ही योजना असणार आहे. सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराच्या पहिल्या प्रवासाचा प्रवास खर्च देखील या ठिकाणी करण्याचं महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. बघा, याच्यावरती देखील विचार केला जातोय. त्याचाही निर्णय लवकरच होऊ शकतो. तुम्हाला इथून पाठवण्याचा खर्च देखील केला जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. ही एक गुड न्यूज आहे. त्यानंतर शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी जे उमेदवार खरोखर इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनीच हे खालील अर्ज भरावा, ही विनंती त्यांनी केली. आर्थिक व सामाजिक लाभाचा विचार करता आपल्या कुटुंबाचे व राज्याचे भवितव्य बदलणारी ही संधी महत्त्वाची ठरेल, यात शंका नाही. तर बघा, त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना कळू द्या. ज्यांची इच्छा आहे खरंच जाण्यासाठी जर्मनीमध्ये जॉब करायची, असं मित्रांनो बाहेर तुम्ही गेलात तर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, परंतु स्वतः सरकार मदत करत आहे. इथं कुठलीही मित्रांनो या ठिकाणी फसवाफसवीची गोष्ट नाही. त्याच्यामुळे स्वतः सरकारकडनं तुम्ही जातायत. त्याच्यामुळे तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट सर्व शिक्षण भेटतंय. इथं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बाहेरची लँग्वेज शिकायला भेटते. त्याच्या आधारे तुम्हाला एकदा तुम्ही जर्मनीत इंटर झालात की नंतर तुम्ही कुठल्याही अजून दुसऱ्या देशामध्ये त्याच्या एक्सपिरियन्सवरती कुठेही जाऊ शकतात किंवा तिथेच तुम्ही स्थायिक होऊ देखील शकतात. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती. आता अर्ज कसा भरायचा ते आपण बघूयात. बघा, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अर्ज जो आहे तो ओपन होणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने अर्ज जो आहे तो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की सर्व माहिती वाचल्यानंतरच अर्ज भरायचा आहे आणि डॉक्युमेंट देखील तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता सर्वात अगोदर बघा, पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी पर्सनल डिटेल्स तुमच्या आधार कार्ड, पासपोर्ट सिक्युरिटीसाठी असणार आहेत. इंटरव्ह्यूवर नेम ॲज पर आधार कार्ड, पासपोर्ट स्ट्रिक्टली आधार कार्ड किंवा पासपोर्टवरती जसे डिटेल्स आहेत तसे टाका. आधार कार्ड असेल तर आधार कार्डनुसार टाका. तुमचं या ठिकाणी लास्ट नेम टाकायचं आहे. इथे लास्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे. आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तसं टाका. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. तुमचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे त्यांना. ईमेल ॲड्रेस देखील द्यायचा आहे. त्यानंतर इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. महिला उमेदवार देखील याला अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस टाकायचा आहे. बघा शकता या ठिकाणी करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही सेम असेल तर तुम्हाला एसवरती क्लिक करायचं आहे. सेम नसेल तर नोवरती क्लिक करा आणि इथं परमनंट ॲड्रेस तुम्हाला खाली टाकायचा आहे. दोन्ही सेम असेल तर एसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर पुढचं ऑप्शन ओपन होईल, ते म्हणजे डॉक्युमेंट्सचं. याच्यामध्ये बघा त्यांनी विचारलंय महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, तर ते असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. या ठिकाणी एसवरती क्लिक करायचं आहे. बघा, नोवरती क्लिक केलं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे असं सांगितलंय. त्यानंतर बघा तुमच्याकडे विचारलंय डू हॅव अ ड्रायव्हिंग लायसन, तुमच्याकडे लायसन आहे का. यू कॅन सी द लायसन टाईप ऑफ द बॅक साईड ऑफ युअर ड्रायव्हिंग लायसन कार्ड. तुमच्याकडे कुठलं लायसन आहे, मोटरसायकल आहे, लाईट मोटर व्हेकल, हेवी व्हेकल, ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता लायसन या ठिकाणी नसेल तरी चालेल, नो केलं तरी चालेल. या ठिकाणी बघू शकता. तर असेल तर तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे आणि नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लायसनमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे ऑप्शन आहेत, जसं की रिक्षा आहे, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी ट्रेलर आहे, त्यानंतर बघू शकता ट्रॅक्टर आहे, असं भरपूर सारे ऑप्शन आहेत. किंवा LMV लाईट मोटर व्हेकल TR ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी लायसन तुमच्याकडे असेल, म्हणजे कारचं वगैरे, किंवा याच्यापेक्षा जास्त दुसरं लायसन कुठलं आहे तुमच्याकडं तर ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे सर्व ऑप्शन आहेत. किंवा LMU लाईट मोटर व्हेकल फक्त कारचं आहे, प्रायव्हेट कारचं, तेही ऑप्शन आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर हे लायसनचं सिलेक्ट करायचे. सर्व सिलेक्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला फक्त JPG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे. 70 KBच्या आतमध्ये तुमचा फोटो पाहिजे तुमच्या डॉक्युमेंटचा. त्यानंतर इथून बघा तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा लायसन असेल तर इथं तुम्हाला अजून ॲड करता येणार आहे, बघू शकता. इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आता बघा तुम्हाला 10वीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे. इथून तुमचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे, पर्सेंटेज किती होते टाकायचं आहे आणि 10वीचं या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट देखील आणि मार्कशीट देखील अपलोड करायची आहे. या ठिकाणी बघू शकता सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही एकत्र स्कॅन करून अपलोड करा जे आहे ते तुमच्याकडं. त्यानंतर 12वीचं तुम्हाला इथे टाकायचं आहे. 12वी आर्ट्समधून झाले, कॉमर्स, व्हॅकेशनलमधून झाले किंवा ऑदरमधून, ते सिलेक्ट करायचे. पासिंग इयर, पर्सेंटेज आणि 12वीची सर्टिफिकेट किंवा ऑब्लिक मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर खाली बघा सिलेक्ट द सेक्टर अँड ट्रेड दॅट
दॅट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. तर आता बघा तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे, कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, कुठल्या विभागामध्ये जर्मनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. सेक्टर सिलेक्ट करा. जर तुम्ही आरोग्य विभाग हेल्थकेअरमध्ये जाऊ इच्छिता तर बघा हेल्थकेअरमध्ये कुठले कुठले जॉब आहेत या ठिकाणी दिलेले आहे. जसं की नर्सेसचे आहेत, मेडिकल असिस्टंट, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल. त्यानंतर बघू शकता केअर गिवर टू सिक अँड सिनियर सिटीजन्स, फिजिओथेरपिस्ट, डॉक्युमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर बघा याच्यामध्ये सर्वर्स, वेटर, रिसेप्शनिस्ट हे कशामध्ये येते, हॉस्पिटॅबिलिटीमध्ये या ठिकाणी येत आहे. कुक्स येत आहे, अकाउंटंट्स, हॉटेल मॅनेजर्स, हाऊसकीपर्स हे त्याच्यामध्ये येत आहे. मिसेसिलियन्समध्ये या ठिकाणी ड्रायव्हर्स, सिक्युरिटी हे सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. अशा पद्धतीने इथून तुम्हाला सेक्टर सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये जायचं आहे, हॉस्पिटॅबिलिटीमध्ये जायचं आहे, हाऊसकीपर किंवा क्लिनर्ससाठी जायचं आहे. यासाठी कमी कालावधीमध्ये प्रशिक्षण आहे, 6 ते 7 महिन्याचं प्रशिक्षण आहे. किंवा तुम्हाला ड्रायव्हरसाठी जायचं आहे, त्याला देखील 6 ते 7 महिन्याचं प्रशिक्षण आहे. हाऊसकीपिंगसाठी जायचं आहे, त्यालाही 6 ते 7 महिन्याचं प्रशिक्षण आहे. किंवा सिक्युरिटीसाठी जायचं आहे, तिथंही 6 ते 7 महिन्याचं प्रशिक्षण आहे. तर इथून तुम्हाला ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे, ज्यामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणचं तुमचं जे पण क्षेत्र असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्याकडे काहीच टेक्निकल नॉलेज नाही आहे तर तुम्ही हाऊसकीपर किंवा क्लिनर्ससाठी जाऊ शकता, रिसेप्शनिस्टसाठी जाऊ शकतात. त्यानंतर हॉटेल मॅनेजर्स, अकाउंटंट्स म्हणून जाऊ शकतात किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून देखील जाऊ शकतात, ड्रायव्हर्स म्हणून जाऊ शकतात. त्यानंतर या ठिकाणी डिलिव्हरीसाठी जाऊ शकतात, पोस्टल सर्व्हिससाठी, हाऊसकीपिंगसाठी जाऊ शकतात. तर हे तुम्हाला या ठिकाणावरून सिलेक्ट करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जायचे ते इथून सिलेक्ट करा. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी हॉस्पिटॅबिलिटीमध्ये जायचं आहे तर ते सिलेक्ट करू शकतात. याच्यामधून ट्रेड सिलेक्ट करायचा बघा, वेटर्स, हॉटेल व्यवस्थापक, स्वागत कक्ष सेवा, रिसेप्शनिस्ट, आचारी, लेखपाल, हाऊसकीपिंग किंवा क्लिनरसाठी तुम्हाला जायचं ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्ही सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा पुढे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ॲड करू शकता. जसं की बघा इथं ॲड बटन दिलं आहे, याच्यामध्ये तुमचं समजा 12वी नंतर अजून डिग्री झाली, डिप्लोमा झालेला आहे तर इथून तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे MSc झाली तर त्याचं सर्टिफिकेट अपलोड करा. त्याच्यानंतर तुमच्याकडं अजून या ठिकाणी कुठलं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले ते अपलोड करू शकता. कॉम्प्युटरचं काही सर्टिफिकेट झालेलं आहे, टायपिंग वगैरे झाले ते सर्व तुम्ही या ठिकाणावरून अपलोड अजून करू शकतात. सर्व अपलोड झालं की पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता तुमच्यासमोर प्रेझेंट स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंटचं ऑप्शन येईल, ज्या ठिकाणी तुम्ही जर सध्या कुठं कामाला असाल तर एस करायचं आहे आणि त्याचं ऑर्गनायझेशन, कंपनीचं नाव, डेजिग्नेशन, डेट ऑफ जॉईनिंग लिहायचे. जर तुम्ही सध्या या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉय आहेत तर सेल्फ एम्प्लॉयला क्लिक करू शकता. किंवा सध्या तुम्ही बेरोजगार आहात, अनएम्प्लॉईड आहात तर तुम्ही या ठिकाणी नो आय एम अनएम्प्लॉईड याच्यावरती क्लिक करू शकतात. किंवा याच्या अगोदर तुम्हाला कुठल्या कामाचा एक्सपिरियन्स आहे, त्याचं सर्टिफिकेट वगैरे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचं डेजिग्नेशन लिहायचं आहे, काय कामाला होतं तुम्ही अगोदर, कंपनीचं नाव, कधीपासून कधीपर्यंत होता, टोटल एक्सपिरियन्स आणि इथं त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. एनी कमेंट्स तुम्हाला त्याच्यावरती काय लिहायचे असतील, म्हणजे कामाचं स्वरूप वगैरे काय होतं वगैरे ते इथं तुम्ही लिहू शकतात. आणि तुम्हाला जेवढे पण एक्सपिरियन्स आहेत, जेवढ्या कंपनीचे ते तुम्ही ॲड करू शकतात इथं कितीही. आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढे येईल तुमच्यासमोर ट्रेनिंग डिटेल्स. तुम्हाला कुठं ट्रेनिंग घ्यायचं आहे, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट ॲट विच वुड यू लाईक टू जॉईन जर्मन लँग्वेज क्लासरूम कोर्स. बघा तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून आहात, तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन या ठिकाणी हे क्लास करायचे आहेत. समजा तुम्हाला पुण्यामधून करायचे आहेत तर तुम्ही पुणे सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सेंटर या ठिकाणी सिलेक्ट ट्रेनिंग सेंटर सिलेक्ट करायचे. बघा एवढे ट्रेनिंग सेंटर्स आहे. समजा पुणे तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडलं तर पुण्यामध्ये एवढेच आहेत. जसं की बघू शकता कुमटेकर रोड नियर कुंजीर तालीम, त्या शाळेचं नाव आहे बा अण्णाभाऊ साठे प्रायमरी स्कूल, इथं तुमचं प्रशिक्षण होईल. तर हे 3 सेंटर एकच दिसत आहेत या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा, जुना प्रभाग डी पिंपरी वाघेरे पिंपरी चिंचवड, तर हे पुण्यासाठी आहे. आता समजा तुम्ही या ठिकाणी दुसरा एखादा समजा बीड सिलेक्ट केलं, बीडमध्ये बघा बीडमध्ये एवढे सारे सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी समजा ठाणे सिलेक्ट केलं तर ठाणेमध्ये एवढे सारे सेंटर्स आहेत. तर तुम्हाला सेंटर या ठिकाणावरून तुमचा डिस्ट्रिक्ट अगोदर सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही बाबा कुठे क्लास करू शकतात ते सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जिथं जायचं आहे, तुम्हाला जे पण जवळ वाटेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आता सिलेक्ट स्लॉट्स, टायमिंग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की बघा बॅच 1 सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून
ते सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. 45 मिनिटांच्या 3 तासिका 15 मिनिटाच्या अंतराने होतील तुमच्या बघा. 45 मिनिटाचा क्लास असेल. त्यानंतर बघा 10:30 ते 1:30 असेल, 2 ते 5 असेल, 5:30 ते 8:30 असेल, त्यानंतर 7 ते 12 असेल, त्यानंतर या ठिकाणी 1 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. अशा पद्धतीचा हे क्लास असणार आहे. तर सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी अशा पद्धतीने क्लासेस तुमचे या ठिकाणी होतील. ही बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि याच्यामध्येही तुम्हाला सोमवार ते शुक्रवार असं सलग पाहिजे असेल प्रत्येक सोमवारपासून शुक्रवारपर्यंत, तर 45 मिनिटाच्या 3 तासिका अशा रोज होतील तुमच्या सोमवार ते शुक्रवार. जर तुम्हाला वेळ नाही आहे, शनिवार ते रविवारीच फक्त 2च दिवस तुम्हाला करायचं आहे, तर 5 तासिका 45 मिनिटाच्या 5 तासिका तुमच्या होतील बघा. अशा पद्धतीने शनिवार ते रविवारचं देखील या ठिकाणी आहे. हे सिलेक्ट करून झालं की तुम्हाला काय करायचं आहे, ॲड प्रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे. तुमचं बघा डिस्ट्रिक्ट, सेंटर आणि इथं वेळ या ठिकाणी येणार आहे. तुम्ही समजा शनिवार ते रविवारीच तुम्हाला करायचं आहे, दिवसभर 5 तासाचा तास करायचं तुम्हाला, तर तसंही करू शकता. 2 दिवसाचं फक्त, तेही ऑप्शन या ठिकाणी आहे. हे झालं की तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विचारेल तुमच्याकडं कुठलं क्वालिफिकेशन आहे का जर्मन लँग्वेज विषयीचं, जर्मन लँग्वेज विषयी तुम्ही कुठलं शिक्षण घेतलं आहे का. घेतलं असेल तर येस करायचं आहे. मग त्याचं तुम्हाला या ठिकाणी लेवल ऑफ सर्टिफिकेट द्यायचे बघा. ए लेवलचं सर्टिफिकेट आहे का, बी लेवलचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कुठल्या इन्स्टिट्यूटमधून घेतलं आहे, गोथे इन्स्टिट्यूट आहे की OSD आहे की ऑदर आहे. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन काय झालं आहे तुमचं, जसं की BA जर्मन मेजर, MA जर्मन झालं आहे का, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, नोवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याबरोबर बघा सबमिटिंग म्हणेल आणि तुमच्यासमोर लगेच येईल की फॉर्म सबमिट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या ॲप्लिकेशन ID नंबर G- इथं तुमचा किती आकडे ID नंबर असू शकतो, आपण तो लिहून ठेवावा. योजनेच्या पुढील कामकाजामध्ये हा क्रमांक वापरला जाईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्ममधनं बाहेर पडाल. पुन्हा एकदा नवीन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. तुमचा जो पण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीची संधी आहे मित्रांनो. जर तुम्ही इथं सिलेक्ट झालात तर नक्कीच तुम्हाला मोफतमध्ये हे प्रशिक्षण घेता येणार आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सर्व असेच नवनवीन योजनेविषयीचे अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत या योजनेसोबत मित्रांनो जर जर्मन भाषा शिकवण्याचा तुम्ही इच्छुक असाल, शिक्षक असाल, तर इथं क्लिक करून देखील तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात आणि जर्मन भाषा शिकवण्यासाठी या ठिकाणी हे तास जे ठेवण्यात आलेले त्या पद्धतीने यासाठी देखील तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. धन्यवाद.